नमस्कार विद्यार्थी मित्रो, काही हेल्थ इश्यूमुळे आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही गेले काही दिवस. आता आपण पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात करतोय. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटचे फॉर्मॅट बघितलेले, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता प्रत्यक्षात प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे बघणार आहोत. प्रॉब्लेम घेताना कसे घेतले, सुरुवातीला फक्त ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. ट्रेडिंग अकाउंट क्लिअर झाल्यानंतर त्या प्रॉब्लेममध्ये पुढे जाऊन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वाढवायचं, मग बॅलन्स शीट वाढवायची, मग ॲडजस्टमेंट वाढवायचं. असं एक एक अकाउंट किंवा टप्पा क्लिअर करत जायचं. आता जो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला प्रॉब्लेम आहे दिलेला आहे तो ट्रेडिंग अकाउंट तयार करायचा आहे. टायटल देणार इन द बुक्स ऑफ, म्हणजे कुणाचा ट्रेडिंग अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंट कोणत्या वर्षाचा आहे, फॉर द इयर एंडेड. तिथे फोटोमध्ये इयर एंडिंग जे आहे ते चेंज केलं इथं. त्याच्यानंतर नेहमीचे कॉलम, डेबिटला पर्टिक्युलर अमाऊंट आणि क्रेडिटला पर्टिक्युलर अमाऊंट. पहिला कॉलम इनर, दुसरा कॉलम आउटर. आता सुरुवात करत असताना प्रॉब्लेममध्ये ज्या सिक्वेन्सनं आपल्याला एंट्री दिले त्या सिक्वेन्सनं आपण एंट्री मांडणार आहे. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात नेहमी ओपनिंग स्टॉकनं झाली पाहिजे आणि शेवट नेहमी क्लोजिंग स्टॉकनं झाला पाहिजे आणि इन बिटवीन बाकीच्या एंट्री झाल्या पाहिजे. हा पहिला रूल. दुसरा रूल काय, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असणारा परचेस आणि क्रेडिटला असणारा सेल्स, ह्या दोघांच्या अमाऊंट नेहमी इनर म्हणजे पहिल्या कॉलममध्येच कंपल्सरी लिहायच्या. पहिल्या कॉलममध्ये लिहिल्यानंतर त्याला एक लाईन गॅप सोडायची आणि मग बाकीच्या एंट्री मांडायच्या. पहिला रूल काय, ओपनिंग स्टॉकनं सुरुवात, क्लोजिंग स्टॉकनं शेवट. परचेस आणि सेल्स नेहमी इनर कॉलममध्ये लिहून एक ओळ जागा सोडायची. आता हे झाल्यानंतर पहिली एंट्री काय बघा प्रॉब्लेममध्ये, परचेसेस इनर कॉलमला लिहिलं, एक ओळ जागा सोडणार, टू कॅरेज इनवर्ड. बाकी सगळ्या अमाऊंट आउटर कॉलममध्ये घ्यायचं. ट्रेडिंग अकाउंटचा रूल काय, डेबिटला ओपनिंग स्टॉक, परचेस आणि खर्च. त्यानुसार परचेस घेतला, कॅरेज इनवर्ड घेतला, सेल्स, क्रेडिटला सेल्स येणार आहे कारण ते उत्पन्न आहे, पुन्हा पहिल्या कॉलममध्ये लिहिलं. त्याच्यानंतर वेजीस खर्च आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, फॅक्टरी रेंट खर्च आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, रॉयल्टी खर्च आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, पॉवर अँड फ्युएल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हे सगळ्यांच्या अमाऊंट आपण पहिल्या कॉलममध्ये लिहिलेले. परचेस रिटर्न, परचेस रिटर्न म्हणजे काय, काही वेळा खरेदी केलेला माल खराब लागतो, मग त्यामुळे आपल्याला तो परत पाठवावा लागतो. असे टोटल 85,000ची खरेदी केलेली, त्यातनं 1500चा गुड्स आपण परत केल्या, म्हणजे ॲक्च्युअल खर्च किती झाला, 85,000 वजा 1500, 83,500. तर ही वजाबाकी करण्यासाठी आपण इनरला लिहितोय. जसं परचेसमधनं गुड्स परत दिले जाऊ शकतात तसे सेल्समधनं पण गुड्स परत येऊ शकतात, म्हणून आपण सेल्स इनरला लिहून त्याचा रिटर्न 1800 वजा केला, म्हणजे परत आलेले गुड्स, ॲक्च्युअल सेल्स झाला 1,08,200. ओपनिंग स्टॉक पहिल्या लाईनला घेणार, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला शेवटच्या लाईनला घेणार. सगळ्या एंट्री झाल्यानंतर शक्यतो क्रेडिटची टोटल पहिला करायची, कारण मॅक्झिमम केसेसमध्ये क्रेडिटची टोटल जास्त असते. टोटल करताना आउटर कॉलम विचारात घ्यायचा. आउटर कॉलममध्ये दोन अमाऊंट आहेत, 1,08,200 आणि 85,000. या दोघांची टोटल 1,93,200.
लेजर अकाउंटचा रूल काय, जी टोटल मोठी ती दोन्हीकडे लिहिली, डेबिटला पण ती टोटल लिहिली आणि या टोटलमधनं आता डेबिटच्या ज्या अमाऊंट आहेत 70,000, 83, 500, 500, 600, 1500, 400, 700 आणि 600 ह्या सगळ्या अमाऊंट याच्यातनं वजा केल्या आणि राहिलेला जो फरक आहे 35,400 तो म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट, ज्याला ढोबळ नफा म्हटलं जातं, जो पुढे जाऊन इथं डेबिटला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला जाणार आहे. तर अशा पद्धतीनं हा ट्रेडिंग